पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। आज आम्ही इथून पाटण ते मुंबई पायी निघालेलो आहे। खरं तर पाटण तालुक्याला वीज घरगुती वापराची मोफत दिलीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे सरकारकडे ही आमची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय, जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता सोबत जरी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी असले तरी याच्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण सहभागी आहेत। विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण या संघटनेमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठिंबा दिला आहे, म्हणून त्यांचं खरं तर मनापासून सर्वांचा आभार। आणि या जे आम्ही रॅली निघालेले, जे चालत आम्ही पदयात्रा काढलेली आहे, त्या पदयात्रेमध्ये सर्व पक्ष, सर्व गट कोणी न पाहता आमच्या सोबत सर्वजण आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून की पाटण तालुक्याला वीज मोफत कशी मिळेल घरगुती वापराची याचा प्रयत्न करून आम्ही ती 100% घेणार आहे। आज मनसेनं हा काही विडा उचललेला आहे, त्यासाठी आम्ही पाटण तालुक्यातल्या सगळ्या महिला आणि आमचे बंधू त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहू। कारण कोयनातली वीज ही आमच्या हक्काची आहे, ती नाही कुणाच्या बापाची। त्याचा आम्हाला उपभोग मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही पूर्णपणे मनसेच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व पक्षांना पाठिंबा देत आहोत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या तालुक्यातल्या जनतेला मोफत वीज मिळावी ही भावना ठेवून आज ही पदयात्रा जी पाटण ती मुंबई काढलेली आहे ती स्वागतार्थ आहे। ही केवळ एका पक्षाची यात्रा नसून खरं तर सर्व पक्षांनी यामध्ये सर्व तालुक्यातल्या जनतेनं केवळ कुणाला एकाला ती वीज मिळणार नाही, सर्वांना ती वीज मिळणार आहे। त्यासाठी सर्वांनी आज या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या यात्रेला पाठिंबा द्या। त्याही पुढे मी म्हणतो, ही जी यात्रा ज्यावेळेस मुंबईत जाईल, खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मंत्रालयात यात्रा जाईल, त्यावेळेला या यात्रेला बळ देण्याचं काम या तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेने सत्तेत असलेल्या लोकांनी दिलं पाहिजे। हा प्रश्न कोणा एका पक्षाचा नाही आहे, तो सगळ्यांचा आहे। आणि जर अशी गोष्ट जर झाली आणि या तालुक्यातल्या जनतेला मोफत वीज मिळाली तर खऱ्या अर्थानं या पाटण तालुक्यामध्ये कोयना धरण झाल्याचं सार्थकी किंवा अभिमान या जनतेला होईल असं मला वाटतं।